मंडळी नमस्कार. खिलार शेतकरी शान परिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. खिलार शेतकरी शान परिवारनं या महाराष्ट्रामधून आणि कर्नाटकमधून ज्यांना ज्यांना वेळ दिला, ज्यांच्यासाठी डोकं चालवलं, ज्यांच्यासाठी मी घर सोडलं किंवा ज्यांच्यासाठी माझ्या स्वतःच्या खिशातले पैसे माझ्या पेट्रोलला घातले किंवा ज्यांच्यासाठी मी परपंच सोडून, माझ्या घरातली शेतातली कामं सोडून, माझ्या नात्यातली कामं सोडून मी ज्यांच्यापर्यंत पोहोचलो, तर आज त्यांच्या मुलाखती किंवा त्यांची नावं या चॅनलमध्ये आहेत. तरी पण मी एक जाणीव म्हणून किंवा रिव्ह्यू म्हणून मी नावं सांगतोय आणि त्यानंतर एक मी निर्णय घेतलाय. तर तो निर्णय खूप महत्त्वाचा आहे आणि तो निर्णय सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे असं एक माझं मत आहे. तर मंडळी, खिलार शेतकरी शान परिवारनं सुरुवातीला एक जनरल जातीगोतीची रूपं बघत सगळ्या महाराष्ट्रात आणि कर्नाटकमध्ये ठोकर ठिकाणी मी वेळ दिलेला आहे. तर त्या ठिकाणी मालक असो अगर नसो, दारात खिलार चांगलं दिसलंय, योग्य दिसलाय, तिथं खराब असो धड असो, तो भाग मी कधीच डोक्यात घेतला नाही. मात्र जातीगोतीचा भाग डोक्यात घेतला हे अख्ख्या महाराष्ट्राला कर्नाटकला माहीत झाले. त्यानंतर तिथं मालक आहे का नाही हे सुद्धा मी बघितलेलं नाही, कारण का तो उद्देशच नाही ना, की त्या ठिकाणी आपल्याला मालकाचा उद्देश कधी डोक्यात घ्यावा लागतो. तर व्यवसाय दृष्टिकोनातून बघितल्यानंतर बाबा आपण तिथे गेलोय, आपला वेळ गेलाय, खर्च गेलाय, कष्ट गेलाय आणि मग ते 2 रुपये देईल का आपल्याला किंवा त्याची गोष्ट जगात दाखवून मग त्याचा फायदा होणार आहे, मग आपला काय फायदा आहे, हा विचार हा नियम सगळा व्यवसाय दृष्टिकोनात झाला. तर तो व्यवसाय दृष्टिकोन मी बघितला आहे का नाही हे अख्ख्या महाराष्ट्र आणि कर्नाटक मधील ओळख झालेल्या सगळ्या व्यक्तींनी अनुभवलेलं आहे. त्यानंतर मी जनरल काम करत असताना त्यानंतर मला जो इतिहास घडवायचा होता, मला एखादं रूप सिद्ध करून दाखवायचं होतं, जे आहे तेच फक्त भर द्यायचा होता, बाकी काय नाही. की बाबा मी जन्माच्या आधीच ते अस्तित्वात होतं, पण त्याला फक्त उजाळा द्यायचं काम केलंय आणि उजाळा द्यायचं काम, पाठिंबा द्यायचं काम, सपोर्ट करायचं काम, त्या गोष्टीला मी माझ्याकडून केलेलं आहे. माझ्या जेवढं परीनं होतंय तेवढं केलंय. तर त्याच्यामध्ये मी घटनाक्रम सांगतोय एक ठोकळ की माझ्या आयुष्यातला जास्त वेळ कोणाकोणाला दिला आणि कोणत्या कारणासाठी दिला. कारण तर सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राला, कर्नाटकला किंवा ओळखीच्या नेटवर्कमध्ये माहीत झाले की खिलारसाठी आणि जे पाहिजे ते टिकायसाठी. तर मी खिलारमधून भर द्यायला सुरुवात केला की तांडूरच्या राजाला, म्हणजे त्या ठिकाणी ते राजपूत कुटुंब आलं. तर खिलार शेतकरी शान परिवारनं कशा प्रकारे, कोणत्या परिस्थितीत, कोणत्या वेळेला काय काय करून किंवा आज त्यांची गोष्ट ही सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, तर त्याच्यासाठी जेवढं केलंय तर ते अफाट झालंय. अफाट राजा मेल्यानंतर समजले की भरपूर झाले. पण त्यातून सुद्धा ऊस हा गोड लागला म्हणजे मुळासकट खाऊ नये, अशी एक मराठी म्हण आहे. मात्र काही शेतकऱ्यांची आशा असते की बाबा ऊस आता गोड लागलाय तर तू मुळासकट खायचा. म्हणजे राजमळगे भेटलाय ना, तर शेवटपर्यंत सगळ्याच गोष्टींना हा राजमळगे भेटला पाहिजे. ज्या तीव्रतेने भेटला होता त्या तीव्रतेने भेटला पाहिजे. हा डोक्यातनं गैरसमज काढून टाका आणि हा गैरसमज तुमचा झाल्यामुळं तर काही गोष्टींना स्टे आलेला आहे. तर हे पहिलं कुटुंब झालं. त्यानंतर दुसरं कुटुंब असं आहे की अर्धनारीचं निलेश जाधव. तर या कुटुंबातल्या पण काही व्हिडिओ मी जगापुढे मांडलेले आहेत की वेळोवेळी की वडिलांनी सांगितलेल्याप्रमाणे की बाबा हा व्यक्ती योग्य आहे, हा व्यक्ती चांगला आहे, त्या पद्धतीने आमचं जाणं येणं असायचं प्रत्येकाच्या घरी. तर त्यामधले ते कुटुंब आहे. तर त्या कुटुंबामध्ये तो बैल आज त्यांना संगोपन करायला वेळ भेटत नव्हता किंवा घरगुती अडचण असायच्या. मग त्यानंतर विचार करायचो की बाबा सांभाळा, नाव होतंय किंवा एखाद्या 4 गाया गाब जाते, हे त्यांना आम्ही वारंवार सांगत होतो की बाबा भविष्यात तर आपल्याला पैदाशी बघायला मिळू द्या की त्यांची तोंड शिंग कशी निघतात, त्यांची टांग कशी निघते, पाय कसं निघते. तर या पद्धतीने आम्ही वारंवार जागे करायचो. तर त्याचे पुरावे सुद्धा तुम्हाला आहेत. त्यानंतर तो बैल तिथून सोलापूरचे बचोटे कुटुंब यांच्याकडे तो दिला. तर त्यांनी पण सांभाळायची तयारी दाखवली किंवा तो बैल स्वीकारला. त्यांचेही आभार मानतो, त्यांचेही अभिनंदन करतो. याने सुद्धा द्यायचं ठरवलं. 1 महिना हा विषय चालू होता. तर 1 महिना विषय चालू होता, तर 1 महिना विचार डोक्यात चालू होते. तर हा बैल यांच्याकडून त्यांना दिलेला योग्य आहे का, किंवा बैल दिल्यानंतर ते जाणीव ठेवतील का, किंवा यांच्या बैलाचा जीव इथून वाचवल्यानंतर हे जाणीव ठेवतील का. तर असा अनेक विचार करून परत नंतर शेवटी निर्णय घेतला. तर त्या कुटुंबाचा सुद्धा विषय तुम्ही सगळ्या मीडियावरून तुम्ही अनुभवताय. तर त्यानंतर तिसरं कुटुंब आहे
की खंडेराजुरीमधलं निशांत मानगावे साहेब, तर तिथला जो सोन्या म्हणतो, तर तो सोन्या अगोदरच की ह्या मीडियाची चाहूल लागल्यानंतर मीडियामार्फत तो चर्चेत आलेला होता, हे सगळ्या जगाला माहीत झालेलं आहे. आणि त्यानंतर त्यांचाही संवाद आमचा खिल्लारमुळं किंवा सलगरी गाय बघायला जात असताना, तर त्या व्यक्तीची, त्या कुटुंबाची आम्हाला सहज ओळख झालेली होती. तर त्या ओळखीतून सुरुवातीला त्यांनी आमचा विषय, आमचा सिद्धापूर खान त्यांना पटत नव्हतं, पसंत पडत नव्हतं. त्यांनी व्यक्त झालेल्या वेळेवर त्यांचेही आभार मानतो. त्यानंतर त्यांनी जोपर्यंत सिद्धापूर खान समजत नाही तोपर्यंत सिद्धापूर खानाची मागणी केली नव्हती. नंतर सिद्धापूर खान समजल्यानंतर त्यांनी सिद्धापूर खानाची मागणी केली. तर मागणी केलेले पुरावे किंवा मागणी केलेली त्यांनी मान्य केले, की त्यानंतर त्या बैलाचं जे नियोजन होतं, तर त्यांच्या गोट्यासाठी किंवा त्यांच्या आयुष्यात त्यांनी अपेक्षा केली. तर त्याच्यासाठी सुद्धा खिलार शेतकरी शान परिवार धडपडलेला आहे, वेळ दिलेला आहे, डोकं चालवलेलं आहे. तर माझ्या माघारी सुद्धा त्यांना विचारा, की त्यांच्या तोंडून काय उत्तर येतंय. आणि खरंच राजमळगेने किंवा खिलार शेतकरी शान परिवारने वास्तव स्वरूपात, मूळ स्वरूपात सुरुवातीला खरंच माझा हातभार लागलेला आहे का निर्णय घेण्यासाठी किंवा ती गोष्ट घडण्यासाठी. तर त्या कुटुंबाच्या सुद्धा मुलाखती तुम्ही इतर चॅनलवरती बघताय. त्यानंतर खिलार शेतकरी शान परिवाराने जो दिलेला वेळ आहे, तर त्या वेळेची जाणीव आहे का नाही, तर याची शहानिशा सुद्धा जनता तुम्ही करू शकताय. आणि त्यानंतर अशा अनेक कुटुंबामध्ये ही 3 कुटुंब ठळक आहेत. त्या खिलार शेतकरी शान परिवार कडून बाबा या ठिकाणी गोष्ट चांगली आहे आणि ह्या गोष्टीचा जगाला वापर व्हावा आणि ह्या गोष्टी टिकाव्यात. तर एवढं करण्यासाठी मला कुठेतरी डोकं चालवावं लागलं. मला कुठेतरी थोडा पेट्रोलचा खर्च करावा लागला. मला कुठेतरी घर सोडावं लागलं. मला कुठेतरी त्यांच्या दारात पोहोचावं लागलं. मला कुठेतरी घरच्यांना विरोध करावा लागला. मला कुठेतरी परपंचाचा त्याग करावा लागला. मला कुठेतरी लेकरा-बाळांना गप्प बसवावं लागलं. म्हणजे असा माझ्या आयुष्यातल्या स्वार्थी आयुष्याला लाथ देऊन, स्वार्थी आयुष्याला मी तुळशीपत्र ठेवून किंवा माझ्या नोकरीचं आयुष्य बाजूला ठेवून किंवा कुठेतरी एखाद्या कंपनीची नोकरी बघून किंवा मला पगार मिळतो का न मिळतो याचा विचार न करता, तर तांडूरच्या राजाचं कुटुंब, राजपूत कुटुंब, त्यानंतर अर्धनारीचं कुटुंब, त्यानंतर बचोटी मामा यांचं कुटुंब, त्यानंतर खंडेराजुरीचं निशांत मानगावे साहेबांचं कुटुंब. तर ह्या कुटुंबाच्या सोबत ओळख कशा पद्धतीने झाली, ओळख का झाली, तर ती ओळख टिकवायची आहे मला आता. मला स्वतःला टिकवायची आहे. तर त्याच्यासाठी मला काय करावं लागलं आणि मी ह्या गोष्टी घडवल्यानंतर किंवा ह्या गोष्टींचा विचार केल्यानंतर किंवा ह्या गोष्टी घडवायसाठी पुढं माझं पाऊल उचलल्यानंतर, तर ह्या तिन्ही कुटुंबाने राजमळगेसाठी नेमकं काय केलं किंवा खिलार शेतकरी शान परिवारासाठी काय केलं, तर हे अनुभवण्यासाठी किंवा जाणीव होण्यासाठी मी परत एकदा रिव्ह्यू म्हणून माझ्या चॅनलमधून मी अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे आणि आता सुद्धा सांगतोय, की तुम्हीच जनतेवर अवलंबून आहेत सगळ्या गोष्टी. आता एखादा वळू आहे, तर तो जनतेवरच अवलंबून आहे. एखादा कुटुंब आहे, तर त्याचं नाव होणं म्हणजे हे जनतेवरच अवलंबून आहे. तर या खिल्लार शेतकरी शान परिवारानं या 3 बैलासाठी वेळ दिला, कष्ट केलं. नंतर त्यांच्याकडून काय रिएक्शन आहे, तर त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया आहे, या तिन्ही कुटुंबाकडून ही जनता अनुभवते. जो जातीवंत आहे तो व्यक्त होतोय. आणि जे खरंच या गोष्टीत कुठंच येत नाहीत, तर ते घर बसल्या जसे बायका प्रत्येकाच्या घरात म्हणा, समाजात म्हणा, आपण म्हणतो मराठीमध्ये चाड्या लावतात किंवा तेच याला सांग, ह्याचं त्याला सांग, शहानिशा न करता बातमी त्याला एकदा सांग, याला एकदा सांग. आपण बघतो शेजारी शेजारी जर घर असलं, तर त्या गोष्टीत काहीच तथ्य नसेल, त्या गोष्टीत खरंच महत्व नसलं, तर एखाद्या माणसाचं ऐकायचं आणि दुसऱ्या माणसाला सांगायचं किंवा घर बसून ते कसं विस्कळीत होतंय, घर बसून ते कसं मोडकळीत येतंय, यासाठी ती कमेंट करायची. म्हणजे अशा महिला वर्गात ज्या गोष्टी घडतायत, तशा या खिलार दुनियेमध्ये सुद्धा गोष्टी घडतायत, की शहानिशा न करता किंवा तिथं जाणून न घेता. तर त्यानंतर त्या कुटुंबाला दिलेल्या वेळेनंतर आणि त्यांचा जो काही प्रतिसाद मिळतो, तो जनतेला मी अनुभवायला सांगितलाय किंवा मी स्वतः सुद्धा अनुभवतोय. त्यांच्याकडून कोणत्या प्रकारचा प्रतिसाद आहे माझ्यासाठी किंवा खिलार शेतकरी शान परिवार मोठा होण्यासाठी किंवा राजमळगेचं नाव हे खरंच वेळोवेळी जेव्हा वेळ येते, त्यांना समाजात कोणतरी मांडायला जातं, त्या ठिकाणी खरंच खिलार शेतकरी शान परिवारचं नाव निघतं का? खिलार शेतकरी शान परिवारचं नाव निघण्यासाठी कोणतरी म्हणजे तिथं उत्तेजित होतं का? किंवा कोणाला प्रेरणा मिळते का? किंवा तुमच्यासारखंच कुटुंब, ह्या 3 कुटुंबासारखं अजून एखादं कुटुंब जर मोठं व्हायचं असेल, तर ह्यांनी जर स्वतः नाव घेतलं,
तर त्या कुटुंबाला सुद्धा मोठं करण्यासाठी, तर त्या कुटुंबाला आत्मविश्वास वाढतो की ह्या व्यक्तीला बोलवल्यानंतर किंवा राजमाळगे खिल्लार शेतकरी परिवाराला बोलवल्यानंतर खरंच आपलं पण कुटुंब वरती येईल किंवा आपला बैल सुद्धा मोठा होईल किंवा आपली सुद्धा चर्चा होईल. तर ह्या कुटुंबाने जर गप्प बसलं तर त्या कुटुंबाला, चौथ्या कुटुंबाला आत्मविश्वास येणार नाही. जर ह्या कुटुंबाने बोलत राहिले तर चौथ्या कुटुंबाला आत्मविश्वास येणार आहे. नसेल तर इतर ज्याप्रमाणे व्यवसाय दृष्टिकोनातनं बघतात, तर त्या दृष्टिकोनातनं बघायला मला वेळ लागत नाही. जर व्यवसाय दृष्टिकोनातनं जर बघितलं तर रियालिटीला पांघरून पडलं, वास्तवला पांघरून पडलं आणि मूळ स्वरूप झाकून गेलं म्हणून समजायचं. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. आणि जेव्हा जेव्हा मूळ स्वरूप झाकून जातं, जेव्हा जेव्हा पैशाकडे बघितलं जातं, जेव्हा जेव्हा मेकअपकडे बघितलं जातं, तेव्हा तेव्हा वास्तव व्हिडिओमधून, वास्तव मुलाखतीतून, वास्तव फोटोतून हे तुम्हाला वेळोवेळी समजणार आहे. मात्र समजून घेणारा हा जातीवंत पाहिजे, समजून घेणारा हा खरंच बारकाईने अभ्यास करणारा पाहिजे. आणि फक्त शिकलेलाच असावा असं नाही, त्याच्या पाठीमागे 4 माणसं असावीत असं नाही, किंवा तो चर्चेचा असावा असं नाही. तर तो फक्त पक्क्या गुरूचा चेला असावा. त्यानंतर त्या गोष्टी समजून येतील. तर ह्या परिवारांना मी वेळ दिला किंवा ह्या बैलांना वेळ दिला किंवा माझं हे समाजात जे ओळखीचं नेटवर्क तयार झालं, या धर्तीवर एक मी निर्णय घेतोय किंवा ह्या ओळखीचा अनुभव आला मला किंवा माझं आयुष्यातलं कष्ट, खर्च किंवा नॉलेज मी या समाजाला दिलं आणि समाजाला दिल्यानंतर जो अनुभव आला, त्या अनुभवाखातीर, त्या अनुभवाच्या धर्तीवर मी एक निर्णय घेतोय. तो निर्णय एक शॉर्ट व्हिडिओमध्ये असणार आहे आणि तो निर्णय सगळ्यांनी आवर्जून ऐकायला विसरू नका. धन्यवाद.